रायगडात सध्या राजकारणाचं रणांगण पेटलंय। कोण कोणाचा मित्र, कोण कोणाचा शत्रू हे समजेनासं झालंय। महायुतीत असलेले शिंदे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात अक्षरशः युद्ध छेडलं गेलंय। ज्यांनी काल एकत्र खांद्याला खांदा लावून लोकसभेत सुनील तटकरे यांना विजयी केलं, तेच आज त्यांच्या विरोधात स्फोटक आरोप करत आहेत। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबावर थेट 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत राजकीय वातावरण ढवळून काढलंय। दळवींचं विधान थेट आणि धारदार तटकरे फॅमिलीने माझा आणि भरत शेठचा घात केला, आम्हाला फसवलं। तटकरे म्हणजे फसवणुकीचं प्रतीक आहेत। एवढ्यावरच नाही, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सुद्धा निशाणा साधत म्हटलंय, एक बाप मुलासाठी किती खोटं बोलू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलंय। दळवी यांनी जुने घोटाळे पुन्हा उकरून काढत राष्ट्रवादीवर घणाघात केला। कोलाड नाक्यावरील 70,000 कोटींचा भ्रष्टाचार महाराष्ट्र विसरलेला नाही। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्याची लूट केली आहे असे ते म्हणाले। दळवींचा दावा, सुनील तटकरे यांनी मला 3 वेळा, भरत गोगावले यांना 2 वेळा फसवलं। याचबरोबर त्यांनी तटकरे कुटुंबावर गंभीर आरोप केलाय की महायुतीत राहूनही महायुतीच्या विरोधात काम करत आहेत। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना अडचणीत आणण्यासाठी तटकरेंनी आघाडीसोबत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला असं दळवी सांगतात। या सगळ्या वक्तव्यांमुळे रायगडात राजकीय तापमान चरमसीमेवर पोहोचलंय। महायुतीतच 2 गट एकमेकांच्या विरोधात उभे टाकल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि संताप दोन्ही निर्माण झाले। सुनील तटकरे यांच्यावर केलेले आरोप केवळ राजकीय नाहीयेत, तर वैयक्तिक पातळीवरही प्रहार करणारे आहेत। प्रश्न असा आहे की नाराजी अचानक का उफाळून आली? भ्रष्टाचाराचा मुद्दा फक्त बहाणा आहे का, की सत्तेच्या खुर्चीसाठीचं वास्तव युद्ध सुरू झालंय? रायगडचं राजकारण आता भूकंपाच्या तडाख्यात आहे आणि लोक विचारत आहेत, ही लढाई सत्तेसाठी आहे की सत्तेच्या लालसेपोटी? रायगडातलं हे महायुद्ध आता थांबणार नाही, कारण संकेत स्पष्ट आहेत, महायुती एकत्र नाही, आतूनच जळते। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।